एवढे सगळे प्रकार चाललेत आज महाराष्ट्रामध्ये चाललेत, देशामध्ये चाललेत, इतके बॉम्बस्फोट आणि इतक्या सगळ्या गोष्टी घडतात. आता पुण्यामध्ये पण घडल्या, प्रत्येक शहरांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि ते काल ते प्रकरण झालं आशा भोसलेंचं. त्या पाकिस्तानी कलावंतांना इकडे येऊन नाचवतायत, गायला लावतायत. आणि आशाताई काय म्हणतायत, अतिथी देवो भव. मग कसा पकडला तेव्हा काय बोललात? ये बाबा, अतिथी देवो भव, अतिथी देवो भव, ये. हा देश कसा उद्ध्वस्त होईल याच्यासाठी वाट पाहणारे ते पाकिस्तान सारखे आणि बांगलादेश सारखे देश, त्यांच्या कलावंतांना तुम्ही मोठे करताय. आशाताईंबद्दल पूर्ण आदर आहे, याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही. एवढे मोठे कलावंत या देशाने दिलेले आहेत. जी आमची काही आदराची स्थानं आहेत त्या आदराच्या स्थानांमध्ये आशाताई येऊन बसतात. अहो आशाताई, तुमचं वय पाहता तुम्ही आम्हाला उपदेश द्यायला पाहिजेत, कसं वागायला पाहिजे. आता आम्ही तुम्हाला द्यायचे, आम्ही तुम्हाला सांगायचं? बरं खरं कारण काय सांगा ना एकदा. अतिथी देवो भव आहे का पैसे देवो भव आहे? असा आवाज, अशी गायकी जगाच्या पाठीवर कुठे मिळणार नाही. लता दीदी, आशाताई, ही केवढी मोठी रत्न या महाराष्ट्राने दिली या देशाला, जगाला. आणि आशाताई तुम्ही हे करावं. प्रत्यक्ष भेटल्यावरती तुम्ही सावरकरांच्या गोष्टी सांगणार. सावरकरांनी कसा त्याग केला, स्वातंत्र्यवीरांनी काय केलं. सावरकर भक्त म्हणवताना आपण स्वतःला, हे सावरकरांतरी पटलं असतं का तुम्ही आज जे करताय ते? ही त्यांच्याही विचारांना तिलांजली नाही का? तुम्ही आमच्या समोर आदर्श घालून द्यायला पाहिजे होते की ते चॅनल जर समजा पाकिस्तानी कलावंतांना तिकडे आणणार असेल, मी त्या चॅनलवरती काम करणार नाही. हा रोखठोकपणा आशाताईंनी एरवी दाखवतात तो आत्ता दाखवायला पाहिजे होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मला असं वाटतं मी त्या वाळिंब्यांच्या पुस्तकात कुठेतरी वाचली होती. अंदमानला आतमध्ये तिकडे सगळे अत्याचार सगळे चालू होते सगळ्यांवरती, स्वातंत्र्यवीरांवरती चालू होते. अत्यंत वाईट अवस्थेमध्ये राहत होते. त्यांचा जो तिथला जनरल होता त्याचं नाव होतं जनरल बारी. तो जेलर तिथला जो होता, जेलर बारी, त्या बारीच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. कारण जी पत्र जायची बाहेर आणि बाहेरून पत्र जी यायची त्याचं डॉक्युमेंटेशन त्याच्यामध्ये असायचं, तो लिहून ठेवायचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिलं महायुद्ध झाल्यानंतर असं म्हटलं होतं की दुसरं महायुद्ध घडणार. द्रष्टाच होता माणूस. दुसरं महायुद्ध घडणार आणि दुसरं महायुद्ध घडेल ते घडवेल जर्मनी घडवेल. आणि ज्या वेळेला ही घटना घडली, ज्या वेळेला हिटलरने ही सगळं सुरुवात केली, त्यावेळेला आनंदाने सावरकरांनी टाळी मारली जेलमध्ये की आता हिटलर ह्या सगळ्या लोकांना, ब्रिटिशांचा कणा उद्ध्वस्त करणार आणि आपल्याला, आपल्या देशाला परत स्वातंत्र्य मिळणार. म्हणून त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे की हे सगळं झालं असताना त्याच्यानंतर त्यांना एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी कळली. तुर्कस्तानचा शेख, तिथला राजा जो कोण होता, त्याने ॲडॉल्फ हिटलरला पाठिंबा दिला. गंमत बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेलमध्ये ठेवले कोणी? ब्रिटिशांनी. हाल कोण करतायत? ब्रिटिश हाल करतायत. आणि ज्या वेळेला त्यांना ही बातमी कळली की तुर्कस्तानचा तो शाह आहे, त्यांनी हिटलरला पाठिंबा दिलाय, त्यावेळेला त्यांनी एक पत्र लिहिलं आहे की ब्रिटिशांना पाठिंबा द्या. कारण हा तुर्कस्तानचा शेख हा जर्मनीची मदत घेऊन भारतामध्ये येईल अफगाणिस्तान मार्गे. त्यावेळेला काही पार्टिशन झालेलं नव्हतं. आणि भारतामध्ये येईल आणि या भारतामध्ये राहणारे वरचे जे सगळे तिथले जे मुसलमान आहेत त्यांना हा एकत्र करेल. हा भविष्यात देशाला धोका ठरेल.
हे त्यांनी लिहून ठेवलं होतं त्यावेळेला. त्यातला एक मोठा पार्ट गेला, तो झाला पाकिस्तान. आणि हा धोका ठरेल याच्यासाठी आज आपण ब्रिटिशांना पाठिंबा दिला पाहिजे. अहो, हाल जो सहन करतोय, ज्यांच्यामुळे तो हाल सहन करतोय माणूस, त्यांच्या फक्त एक विचार त्यांच्या मनात आला की ह्याला जर पाठिंबा दिला तर ह्यांच्या मार्फत हा धोका आपल्या देशाला उद्भवेल. म्हणून तुम्ही ब्रिटिशांना, जरी ते माझ्यावरती अत्याचार करत असले तरी त्यांना आता हिटलरला पाठिंबा देऊ नका, ह्यांना पाठिंबा द्या, असा जो माणूस विचार करतो, त्या विचारांचे दाखले अशातही तुम्ही देता. आणि तुम्ही आज त्या कलर्स, त्या कुठच्यातरी चॅनलवरती पाकिस्तानी कलावंतांना इकडे आणून तुम्ही काय सांगता आता मला? येणाऱ्या नव्या पिढ्यांना तुम्ही काय सांगणार आहात? आदर्श तुम्ही घालून दिले पाहिजेत, रोखठोक भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. उद्या जर समजा तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्यात की नाही या कलावंतांना, अहो या देशामध्ये काय कलावंत कमी आहेत? काय गायक कमी आहेत का? काय कमी काय या देशामध्ये? इथल्या कलावंतांना गोंजारा ना, इथल्या कलावंतांना मोठे करा ना. इथे राहतात त्या कलावंतांचं काय करायचं करा, बाहेरच्या राज्यातल्या देशांमधल्या कशाला? आणि तो देश म्हणजे कोणता जो आपल्यावर टपून बसलाय, त्या देशाबद्दल बोलतोय आपण. आणि भिकारडी चॅनल, ती कलर बिलर सारखी, या हरामखोरांना टीआरपी पाहिजे, टीआरपी. म्हणून इथे नाही शूटिंग केलं, दुबईत केलं शूटिंग. अरे शूटिंग दुबईत कराल, ऑफिस तर इकडेच आहे ना. आत्ता जे झालं ते झालं. परत अशा प्रकारचा कार्यक्रम कुठच्याही गोष्टींसाठी कुठच्याही चॅनलने जर समजा केला आणि त्याच्यानंतर जे काही त्यांचं बरं वाईट होईल, याला जबाबदार आम्ही नसणार, सरकार असेल. सरकारने आजच या सगळ्या लोकांना समज द्यावी की हे असले धंदे पहिल्यांदा बंद करा. लोकांनी इथे फुकटच्या फाकट मरायचं यांच्या बॉम्बस्फोटांमध्ये. प्रत्येक घरामध्ये एक धाकधूक लागलेली असते. माझा नवरा कामावरती गेलाय, तो संध्याकाळी परत येईल की नाही, का ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होऊन मरेल त्याच्यामध्ये. या असल्या धाकधुकीमध्ये संपूर्ण आयुष्य काढणारा हा देश, आणि जो याच्यावरती लादतोय, या सगळी संकट लादतोय, त्या देशातल्या लोकांना आपण मोठं करतो. हाच विचार आहे ना, हाच विचार हा देशाला खड्ड्यात घालणार. हे असल्याच गोष्टी, हे जे सोडून द्या, जाऊन द्या रे, बघू आत्ता तर काही नाही ना, ह्या असल्या विचाराने हा देश साधारणपणे ज्यावेळेला 1292-93ला ज्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळेला इथे आला भारतावरती आक्रमण करायला, त्याच्यानंतर या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? ज्यावेळेला आमचा हा राजा जन्माला आला. त्याच्यानंतर परत पारतंत्र्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. इतकी वर्ष कोणत्या गोष्टींमुळे गेला? जाऊन दे, आपल्याला काही त्याचं, आपल्याला तर काही चटका बसत नाही ना, त्रास होत नाही ना, मरू देत. बाकीचे लोक मरत आहेत ना. विसरून जातो आपण. एखादी घटना झाली की विसरून जायला होतं आम्हाला, लक्षातही राहत नाही. पुढची घटना झाली की परत ताट, आठवडाभर, नंतर परत ह्यांच्या मेणबत्त्या मऊ 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 वितळायला सुरुवात होते. या सगळ्या विचारांसाठी तुम्ही सतत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जागृत राहिलं पाहिजे. कुठे कुठे अशा घटना घडतायत, कुठे कुठे अशा गोष्टी घडतायत, याचं मी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणार.